जाऊन येतो, थोडा वेळ आहे अजून बस सुटण्यासाठी. एक मात्र कळालं, मला काय बोलावं ते समजत नाहीये. अहो ही गाडी का दुसरी गाडी आहे? दुसरी गाडी असेल. हो रिवर्स घेतली त्याने. ही काय ही गाडी सामने गाड़ी ले, सामने गाड़ी ले, चल गाड़ी ले, आमने सामने. तर ॲक्सिडेंट झाला आमच्या गाडीचा. ट्रकवाला ड्रायव्हर पिलेला होता आणि डायरेक्ट समोर येऊन धडकला आणि आमच्या गाडीचं नुकसान झालंय बरंच. आग्रह नाही करायचा पुढं बसायचा. तर मी आता तुम्हाला दिसत नसेल पण दुसरी गाडी आपण पकडतोय. कुठपर्यंत ही गाडी? सटाणापर्यंत आहे ना? बसा इथं, बसा बस. तर सटाण्यापर्यंत गाडी भेटली. व्हिडिओ बनवू नको असंच झालं मला आता. किती वाटायला लागली थोडीफार. तर आता आलो आहे मी सटाण्यामध्ये आणि इथून दुसऱ्या बसचं काहीतरी नियोजन करणार आहेत. पण नाशिक ते नंदुरबारच्या बसमध्ये एवढं समजलं की लाईफ किती महत्त्वाची आणि लाईफ म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स कळालं मला आज. म्हणून व्हिडिओसाठी रिस्क नाही घ्यायची, जेवढं आपल्याकडनं होतं तेवढंच करायचं, जास्तच्या मागं पळायचं नाही. स्टँडमध्ये आल्या गाडी आली. वा वा एस टी. सटाणा गाडीमधून उतरलो आणि लगेच पुन्हा एकदा नाशिक नंदुरबार भेटले आपल्याला. परत तीच गाडी का? दुसरी गाडी नाही दिली. तीच म्हणजे मॉडेल तेच दिलं आहे गाडीचं. जरा आलोच आहे तर जाऊन येतो, थोडा वेळ आहे अजून बस सुटण्यासाठी. एक मात्र कळालं, मला काय बोलावं ते समजत नाहीये. अशा एकदम म्हणजे फाटलेले डायरेक्ट एवढी बेकार हालत झाली. तो सीन शूट करायचा होता मला, पण आपल्याला कुठं माहिती अपघात होणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे. पण सगळीकडे तसंच पुढे बसायची हौस आहे अजून. काय धुतली काय गाडी? नाही, ओस पडली असेल. अच्छा फॉग आहे. ओस पाऊस नाही, पाऊस नाही, थंडीचं. हां हां धुका दव तुमचं काय मत आहे आताच्या गाडीबद्दल, म्हणजे झाल्याबद्दल काय वाटतं? झाल्याबद्दल हे सुखरूप राहिलो तेवढंच चांगलं आहे. हे सुद्धा माझ्याबरोबर होतं त्या गाडीमध्ये, फक्त एवढंच की मागे बसलेले, पुढं मी बसलेलं, मला माहिती पुढं काय झालं ते. आणि म्हणजे ड्रायव्हरची काहीच चूक नव्हती. जरी मी आता हा व्हिडिओ अपलोड करेल का नाही माहिती नाही मला, पण त्याच्यामध्ये ड्रायव्हरची काहीच चूक नव्हती, कारण मी कॅबिनमध्येच होतो. ड्रायव्हरनी पूर्ण ब्रेक दाबलेला, गाडी जागेवर उभा होती, पण समोरून जो आलता तो दारू पिलेला का काय माहिती, दारूच पिलेला होता. दारू पिलेला होता. तर डायरेक्ट तुम्ही तो पुढं बघितलंच असेल आता ते. तर आता आपण सटाणा क्रॉस करत आहे, म्हणजे सटाण्यामधून निघालो आपण नंदुरबारकडे. आणि सटाण्यामध्ये म्हणजे सटाणा तालुक्यामध्ये पूर्ण धुक्याची चादर पसरली, ती तुम्हाला दाखवतो मी आता, म्हणजे थोडीफार तरी दिसते.
7:51 आणि साधारणतः आपलं अंतर राहिलं आहे 62 किलोमीटर. हे आहे पिंपळनेरचं एस सी स्टँड इकडे. 5 वाजल्यापासून झोपलो नाही आहे कारण हे तसंच आहे तुम्हाला माहिती. साक्री